नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. मित्रांनो, आज आपण एकदम इम्पॉर्टंट असे न्यूज कव्हर करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, पहिली न्यूज आहे, भारत आता ला आपली सर्वात शक्तिशाली ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज मिसाईल विकण्यासाठी अंतिम टप्प्यातील चर्चा करत आहे. हो मित्रांनो, भारत आता केवळ हत्यारे आयात करणारा देश उरलेला नाही, तर एक मोठा डिफेन्स एक्सपोर्टर बनत आहे. डिफेन्स सेक्टर कंपन्या, विशेषतः मॅझडॉक किंवा हिंदुस्तान एरोनॉटिकल सारख्या शेअर्सवर तुमची नजर आता तुम्ही घट्ट ठेवा, कारण डिफेन्स रॅली अजूनही संपलेली नाहीये. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे, केंद्र सरकार भारतातील स्थानिक खासगी कंपन्यांचा विकास करण्यासाठी आपली इस्रोची रॉकेट तंत्रज्ञान थेट शेअर करण्याची योजना आखत आहे. ही भारताची पुढील मोठी स्पेस टेक क्रांती असू शकते. यामुळे खासगी क्षेत्रातील सॅटेलाइट आणि स्पेस स्टार्टअप्सना थेट बूस्ट मिळणार आहे. शेअर बाजारातील ज्या कंपन्या इस्रोला सुट्टे पार्ट पुरवतात त्यांच्या ऑर्डर बुक्स मधील 5 वर्षात 10 पटीने वाढू शकतात. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे, टाटा इलेक्ट्रॉनिक्सवर एक भीषण सायबर हल्ल्याचा तडाखा बसलेला आहे, ज्यामध्ये ऍपल आणि टेस्लाचे अत्यंत संवेदनशील व्यावसायिक गुपिते म्हणजे ट्रेड सिक्रेट्स उघड झाल्याचा संशय आहे. मित्रांनो, हा एक मोठा धक्का आहे, कारण ऍपल आणि टेस्लाच्या सप्लाय चेनवर याचा तात्पुरता नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पण यातून मोठा धडा हा मिळतो की सायबर सिक्युरिटी ही आता कंपन्यांसाठी जीवन मरणाचा प्रश्न बनलेला आहे. त्यामुळे सायबर सिक्युरिटी देणाऱ्या आयटी कंपन्यांच्या व्यवसायात मोठी तेजी येणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ओला बद्दल. तर ओला ही स्वदेशी बनावटीची लिथियम आयन बॅटरी सेलसाठी सरकारी प्रमाणपत्र मिळवणारी पहिली भारतीय कंपनी बनलेली आहे. मित्रांनो, भारताचे चीनवरील बॅटरी डिपेंडन्सी आता अधिकृतपणे कमी होण्यास सुरुवात झाली आहे. ओलाच्या स्वतःच्या बॅटरी बनवण्याच्या क्षमतेमुळे त्यांच्या गाड्यांचा खर्च प्रचंड कमी होईल आणि ईव्ही बाजारात त्यांची मक्तेदारी आणखी मजबूत होईल. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे रिलायन्स बद्दल. तर रिलायन्स इंडस्ट्रीजने सॅमसंग सोबत तब्बल $3 बिलियन म्हणजे 25,000 कोटी रुपये या ग्रीन अमोनिया पुरवठ्याचा करार केलेला आहे. मित्रांनो, मुकेश अंबानी केवळ तेलावर अवलंबून नाहीयेत, तर ते भविष्यातील क्लीन एनर्जी किंग बनत आहेत. ही प्रचंड मोठी डील रिलायन्सच्या पारंपरिक ऑइल बिझनेसच्या व्हॅल्युएशनला ग्रीन एनर्जी कंपनीत बदलेल, ज्यामुळे शेअरमध्ये लॉंग टर्मसाठी मोठी तेजी येऊ शकते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इन्फो एज बद्दल. तर नोकरी आणि झोमॅटोमध्ये सुरुवातीला गुंतवणूक करणाऱ्या इन्फो एजचा AI आणि डीपटेक स्टार्टअपच्या पोर्टफोलिओ आता 1,800 कोटींच्या पार गेलेला आहे. इन्फो एज ही केवळ एक वेबसाईट नाहीये, तर हा भारतातील सर्वोत्तम टेक व्हेंचर कॅपिटल फंड आहे. जर तुम्हाला नवीन युगाच्या AI क्रांतीमध्ये सुरक्षितपणे पैसे लावायचे असतील, तर इन्फो एजचा शेअर हा एक उत्तम पर्याय असू शकतो. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे IIT रुरकीने भारतातील तरुण संशोधकांना आणि डीप टेक स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी 1,000 कोटींचा भव्य फंड आणलेला आहे. भारतातील बुद्धिमत्ता आता परदेशात न जाता देशातच मोठे तंत्रज्ञान विकसित करणार आहे. पुढील 3 ते 5 वर्षात या फंडातून अनेक युनिकॉर्न कंपन्या बाहेर पडतील, ज्या थेट शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत असतील. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे गेटी इमेजेस बद्दल. तर प्रसिद्ध फोटो प्लॅटफॉर्म गेटी इमेजेस शेअर ओपन AI सोबत डेटा लायसेन्सिंगचा करार केल्यावर एकाच दिवसात 200% ऐतिहासिक वाढ दाखवलेली आहे. मित्रांनो, हा पॉइंट नक्की समजून घ्या. AI मॉडेल्सना ट्रेनिंग देण्यासाठी जुन्या आणि अधिकृत डेटाची गरज आहे. ज्या कंपन्यांकडे असा हक्काचा डेटा आहे त्यांची व्हॅल्यू एका रात्रीत हजारो पटीने वाढू शकते. डेटा हाच खरोखर नवा सोन्याचा साठा आहे. तर नेक्स्ट न्यूज आहे एलॉन मस्कची सर्वात हाय प्राइस कंपनी स्पेस एक्सचा खासगी बाजारातील भाव तिच्या सुरुवातीच्या प्राइसच्या खाली घसरलेला आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत व्यक्तींच्या कंपनीलाही बाजारातील व्हॅल्युएशनच्या दबावाचा सामना करावा लागत आहे. यावरून स्पष्ट होते की केवळ हायपवर कंपन्या चालत नाहीत, तर प्रत्यक्ष नफा आणि रोख रक्कम महत्वाची ठरते. तसेच इलॉन मस्कच्या स्पेसेस कंपनी बाजारातून तब्बल $20 बिलियन प्रचंड कर्ज उभारण्याच्या तयारीमध्ये आहे. मित्रांनो, मंगळावर जाण्याचे आणि स्टारलिंक उपग्रह सोडण्याचे मिशन अत्यंत खर्चिक आहे. एवढे मोठे कर्ज घेतल्यामुळे कंपनीच्या ताळेबंदावर ताण येऊ शकतो,
जागतिक बाजारातील अशा मोठ्या कर्जाच्या हालचालींवरून लिक्विडिटीचा आपल्याला अंदाज येतो. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे साऊथ कोरिया मार्केटबद्दल. तर अंतर्गत राजकीय तणाव आणि जागतिक मंदीच्या भीतीने दक्षिण कोरियाचा शेअर बाजार हा एका दिवसात 10% जास्त कोसळलेला आहे. मित्रांनो, हा तुमच्यासाठी सर्वात मोठा चेतावणीचा इशारा आहे. जागतिक बाजारपेठा एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. तर आशियाई बाजारपेठेत अशी मोठी घसरण झाली तर परदेश गुंतवणूकदार भारतातूनही तात्पुरते पैसे काढू शकतात. त्यामुळे सध्याच्या बाजारात डोळे मिटून ट्रेडिंग करू नका. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ओरॅकलच्या ले ऑफ बद्दल. तर जागतिक टेक क्षेत्रातील बलाढ्य कंपनी ओरॅकलने गेल्या अवघ्या एका वर्षात तब्बल 21,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलेले आहे. क्लाउड आणि AI ऑटोमेशनमुळे पारंपरिक सॉफ्टवेअर इंजिनियर्सची गरज कमी होत चाललेली आहे. भारतीय IT क्षेत्रावरही याचा संत परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे IT शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करताना फक्त चांगल्या फंडामेंटल बघून कंपन्या निवडल्या पाहिजे. मित्रांनो, आता 12:30 वाजता रात्री मी न्यूज शूट करत आहे, जेणेकरून तुम्हाला सकाळी 7 वाजता या सगळ्या इन्फॉर्मेटिव्ह न्यूज भेटाव्यात. आणि तुम्हाला जर माझा प्रयत्न चांगला वाटत असेल, तुम्हाला न्यूज खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल, तर चॅनलला नक्की लाईक करायचं आहे आणि कंपल्सरी सगळ्यांनी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचं आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे गुगलने हॉलिवूडची प्रसिद्ध ऑस्कर विजेती फिल्म प्रोडक्शन कंपनी A24 मध्ये $75 मिलियन गुंतवणूक केलेली आहे. गुगलला आपल्या YouTube आणि AI मॉडेलसाठी हाय क्वालिटी मूव्ही आणि व्हिडिओ कंटेंटची गरज आहे. मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री आता पूर्णपणे बिग टेक कंपन्यांच्या ताब्यात जात असल्याचे हे लक्षण आहे. मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या कच्च्या तेलाच्या विक्रीवर 60 दिवसांची तात्पुरती सवलत दिलेली आहे. आणि याचमुळे मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा वाढेल आणि किमती तात्पुरत्या नियंत्रणात राहतील. भारतासारख्या आयातदार देशासाठी ही खूप मोठी सकारात्मक बातमी आहे, ज्याच्यामुळे देशांतर्गत महागाई ही नियंत्रणात राहणार आहे. तर मित्रांनो, जून महिन्यामध्ये भारताची अमेरिकेकडून होणारी LPG गॅसची आयात ही विक्रमी 1 दशलक्ष टनाच्या पार गेलेली आहे. मित्रांनो, भारत आता केवळ आखाती देशांवर अवलंबून न राहता आपल्या ऊर्जेचे स्रोत बदलत आहे. यामुळे गॅस वितरण करणाऱ्या भारतीय कंपन्यांना उदाहरणार्थ गेल, महानगर गॅस स्थिर दरात गॅस मिळणार आहे आणि त्यांचे मार्जिन सुद्धा सुधारू शकते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे केंद्र सरकारने चीन, युरोपियन युनियन आणि अमेरिकेतून येणाऱ्या स्वस्त केमिकलच्या इम्पोर्टवर अँटी डम्पिंग ड्युटी लागू केलेले आहे. मित्रांनो, हा भारतीय केमिकल शेअरसाठी जॅकपॉट ठरणार आहे. परदेशी स्वस्त केमिकल्समुळे भारतीय कंपन्या तोट्यात जात होत्या. या संरक्षणामुळे आता दीपक नायट्रेट, टाटा केमिकल्स आणि आरती इंडस्ट्रीज सारख्या शेअर्समध्ये येत्या काळात जोरदार तेजी पाहायला मिळेल. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद असल्यामुळे बासमती तांदळाची निर्यात ठप्प झाली असून देशांतर्गत बाजारात बासमतीचे भाव 5 ते 10% घसरलेले आहेत. मित्रांनो, जिओ पॉलिटिक्सचा थेट फटका कृषी क्षेत्रातील एक्सपोर्ट कंपन्यांना बसलेला आहे. KRBL किंवा LT फूड्स सारख्या शेअर्सवर काही काळ दबाव राहणार आहे. सध्या तरी या शेअर्समध्ये घाई गडबडीत मोठी खरेदी करू नका. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे अमेरिकन सरकारने तिथल्या नागरिकत्वाच्या आणि विविध व्हिसा फीजमध्ये 75% वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे. आता अमेरिकेमध्ये स्थायिक होणे आणखी महाग होणार आहे आणि कठीण सुद्धा होणार आहे. याचा अप्रत्यक्ष फायदा भारतीय कंपन्यांना नक्की होईल, कारण भारतातील उच्च शिक्षित आणि हुशार तरुण आता देशातच राहून भारतीय कंपन्यांसाठी काम करतील आणि देशाची वेल्थ वाढवतील. तर मित्रांनो, नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे पश्चिम बंगाल सरकारने भारतातील सर्वात जुन्या बाजारांपैकी एक असलेल्या कलकत्ता स्टॉक एक्सचेंजला पुन्हा नव्याने जिवंत करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. मित्रांनो, जर हे प्रत्यक्षात आले तर BSE आणि NSEच्या मक्तेदारीला आव्हान मिळू शकते. प्रादेशिक पातळीवर ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढल्यास संपूर्ण ब्रोकिंग आणि फायनान्शियल इंडस्ट्रीला याचा मोठा फायदा होईल. तर मित्रांनो, कालचं जर मार्केट बघायला गेलं तर काल जागतिक संकटाच्या सावटातही भारतीय सेन्सेक्सने आपली पकड मजबूत ठेवली असून बाजार काहीशा मिक्स आणि सावध पातळीवर बंद झालेला आहे. FISची नफा वसुली आणि आशियाई बाजारातील मंदी पाहता भारतीय बाजार सध्या एका रेंजमध्ये अडकलेला आहे. अशा वेळी इंडेक्सपेक्षा सेक्टर स्पेसिफिक आणि विशेषतः अँटी डम्पिंगचा फायदा मिळणाऱ्या केमिकल शेअर्सवर लक्ष केंद्रित करा.
तर मित्रांनो, हे होत्या आजच्या बिझनेस न्यूज. जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जर माझा प्रयत्न आवडत असेल तर कंपल्सरी सगळ्यांनी लाईक करायचा आहे. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.